तर आज होती बघा आपल्या कुंदनबाईची हळद. तर जय श्रीराम भावानो, तर मी तुमचा ब्लॉगर यशू. स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. तर काय आपण सकाळी सगळं आवरून वगैरे रेडी होतो. नंतर आपण जेवण वगैरे करून घेतलं आणि आता आपण निघालतो आपल्या आत्याच्या घरी. आणि आत्याच्या घरी जायचं कारण म्हणजे आज होती बघा आपल्या कुंदनबाईची हळद. मग आता आपण आलतो आपल्या आत्याच्या घरी. मग इथे घरी बघितलं तर काय पाहुणे रावळे बसलेत बघा. तेवढं लावलं आपल्या आजीने आपल्याला काम. आणि आता आपण आलतो आपल्या मंदिरामध्ये. हे आहे बघा आमच्या गावातलं आमच्या लक्ष्मी आईचं मंदिर. नंतर आता आपण आलो आपल्या मंदिरामध्ये. मग इथं मंदिरामध्ये येऊन आपण नैवेद्य वगैरे ठेवून घेतला आणि मग दर्शन वगैरे घेतलं. तुम्ही पण दर्शन घ्या. मग काय आता आपण निघालतो आपल्या घराकडे. मग आता घरी येऊन भेटलं तर काय आपल्या घरी आलती पाहुणे. त्यांचं जेवण वगैरे झालं. मग आता आपण नवरदेवाची बॅग वगैरे भरली. मग आता नवरदेवाचं ओवाळणी वगैरे झाली आणि आता नवरदेव आलता घराच्या बाहेर. आणि आज काय नवरदेव खूपच आनंदी होता बघा. आणि आता टाइम झाला आपला नवरदेव निघण्याचा. आणि मग काय नंतर गाडी वगैरे हिने केली रेडी. आता काय नवरदेव निघालता. मग काय आता आपण सगळे रेडी वगैरे झालतो. आणि आज आपल्यासोबत होते बघा आपले ओमभाई आणि श्यामभाई. मग काय आता आपण बसलो आपल्या गाडीमध्ये आणि आता आपण निघालतो बीडला. मग आता आपण आपल्या वातावरणाचा आनंद घेत घेत आपण आलतो बीडमध्ये. मग काय बीडमध्ये आल्यावर आता आपण निघालतो आपल्या फंक्शनच्या ठिकाणी. तिथे येऊन आपण गेलतो आपल्या हॉलमध्ये. तिथे जाऊन आपण चहा वगैरे प्याला आणि मग आता आपण आलो रूम मध्ये येऊन आपण कपडे वगैरे घातले आणि आता आलतो आपण खाली. मग काय खाली येऊन बैठलं तर काय आता झालं बघा जेवायचं चालू. मग आता आपण आणि आपल्या ओमभाई निघालतो बघा जेवायला. आज आपण खाणार होतो फर्स्ट टाइम दाल बाटी. आता आपलं जेवण वगैरे झालं. मग आता नंतर आपण आलतो बाहेर. मग काय इथं आपण बाहेरून बसलो होतो तर तोपर्यंत आपल्या इथे झालं बघा आणि एक नवीन दोस्त. मग काय नंतर आपण आपल्या दोस्ताला त्याचं नाव विचारलं बघा. त्याने काय सांगतो नाव बघा. सांग तुझं काय आहे ते? मग काय आता आपण आपल्या मित्राची गाडी घेतली आणि तेवढ्याच झाली बघा आपली नवरदेव आणि नवरीची एंट्री. मग काय नंतर थोड्या वेळानंतर आता कार्यक्रम वगैरे झालता आणि आता आपल्याला पण हळद वगैरे लावलेली होती. तर मग आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. जय श्रीराम.